नमस्कार, मी दीपाली कुक विथ दीपाली यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत टिफिनसाठी किंवा डाळ भातासोबत तोंडी लावण्यासाठी छान सुक्की चविष्ट अशी तांदुळक्याची भाजी। तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा। खूपच साधी सोपी झटपट होणारी भाजी आहे, कुणालाही सहज बनवता येईल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे ही छान ताजी कोवळी हिरवीगार तांदुळक्याची एक जुडी घेतली आहे। शेतातील पिकांमध्ये द्राक्षाच्या बागेत ही भाजी आपोआपच उतरते। या भाजीसाठी स्वतंत्र अशी शेती नाही करत, याला रानभाजी म्हणूनच ओळखले जाते। ज्याप्रमाणे करडई, आंबट चुका, पाथरा, टाकळा, घोळ भाजी, भारंगी, घोटवेल, करटोली, आळू, आंबाड्याची भाजी इत्यादी रानभाजीप्रमाणे या भाजीचे देखील औषधी गुणधर्म आहेत। भाजीतील खराब पाने, छिद्रे असलेली पाने बाजूला काढून सर्व भाजी निवडून झालेली आहे। या पातेल्यात भाजी टाकून त्यात आता पाणी ओतूया। ही भाजी आपल्याला फक्त धुवून न घेता ती उकळायची आहे। गॅसची फ्लेम मोठी करून उकळी येईपर्यंत वाट बघूया। उकळी आलेली आहे, चमच्याने भाजी खालीवर करूया। एखाद्या मिनिटानंतर गॅस बंद करून ही उकळवलेली भाजी चाळणीत ओतूया। चाळणीच्या खाली मोठे भांडे ठेवलेले असावे, म्हणजे उकळवलेले पाणी त्यात जमा होईल। भाजीतील पाणी निथळल्यानंतर ती बाजूला ठेवूया। हे पाणी टाकून द्यायचे आहे। आता अशा पद्धतीने सर्व भाजी हातात घेऊन दाबून ती छान पिळून घेऊया। भाजी पिळून झाल्यानंतर ती मोकळी करून चाळणीमध्ये पसरूया। कढईमध्ये 3 वगळी तेल तापण्यासाठी ठेवलेले आहे। हाय फ्लेमवर तेल तापताच त्यात टाकूया 1 छोटा चमचा जिरं, 7 ते 8 पाकळ्या ठेचलेलं लसूण। चमच्याने लसूण तेलात खालीवर करत लसणाचा कलर चेंज होईपर्यंत तो तेलात तळूया। लसणाचा कलर छान तांबूस होताच वरून 4 मोठे बारीक चिरलेले कांदे कढईत टाकूया। कांदा आपल्याला छान तळायचा आहे। कांद्याचा रंग देखील छान तांबूस दिसत नाही तोपर्यंत सतत चमच्याने खालीवर करत तळून घेऊया। कांद्याचा कलर चेंज झालेला आहे। आता यात टाकूया आवडीप्रमाणे बारीक केलेल्या सुक्या लाल मिरच्या। मी इथे 2 चमचे बारीक केलेल्या सुक्या लाल मिरच्या टाकलेल्या आहेत। सुक्या लाल मिरच्या नसतील तर हिरव्या मिरच्या बारीक करून किंवा फोडणीत कापून टाकल्या तरी चालतील। रानभाज्या सुक्या लाल मिरच्यामुळे खूपच टेस्टी होतात। चवीनुसार मीठ टाकून चमच्याने पुन्हा व्यवस्थित मिक्स करूया। आता उकळवलेली आणि पिळून घेतलेली तांदुळक्याची भाजी कढईत टाकूया। यानंतर मध्यम ते मोठ्या फ्लेमवर 1 ते 2 मिनिट भाजी चमच्याने व्यवस्थित मिक्स करूया। खूपच छान सुगंध येतो आहे भाजीचा। ही भाजी खायला देखील खूपच मस्त लागते। 1 ते 2 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता आपली तांदुळक्याची प्रचंड सुंदर सुकी भाजी तयार झालेली आहे। गरमागरम भाजी सर्विंग प्लेटमध्ये सर्व करूया। मग कशी झाली भाजी, आवडली का कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा। त्याचबरोबर कुक विथ दीपाली यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असलेली घंटी दाबून सिलेक्ट ऑल करायला विसरू नका। लवकरच भेटूया नवीन रेसिपीसोबत।